नमस्कार शिक्षक बंधूंनो, येत्या 28 जून 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर नंबर 1 2023मधील म्हणजे 1ली ते 5वीसाठी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी 2024 आणि 2025 या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत. गणित विभागातल्या 2023 आपण प्रश्न 2024चे 25चे आणि 23चे पाहणार आहोत. ह्या 3 प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तेच प्रश्न त्याच पद्धतीवर आधारित आहेत, फक्त आकडे बदलले जातात. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी या प्रश्नपत्रिकेतील उदाहरणांचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे, दिलेल्या विभाजित स्तंभालेखाचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? या ठिकाणी वर्ग आहेत, ABCD हे वर्ग आहेत. वाय अक्षावर या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर 5 विद्यार्थी आहेत. 5, 10, 15, 20, 25, 30, 40, 35, 40, 45, 50. आता या ठिकाणी कोणत्या वर्गामध्ये आपण जर ए वर्गामध्ये पाहिलं तर 1, 2, 3, 4 या ठिकाणी मुले आहेत 20 आणि 1, 2, 3, 4 मुली पण 20च आहेत, समान आहेत. 1, 2, 3 बी तुकडीमध्ये या ठिकाणी 15 या ठिकाणी मुले आहेत आणि 10 मुली आहेत. सी तुकडीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी मुलगी आहेत आणि 1, 2, 3 म्हणजे 5 त्रिक 15, 1 सेंटीमीटर बरोबर 5 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 चौकड्या आहेत. तिथे 1, 2, 3 चौकड्या आहेत म्हणजे मुलांच्यापेक्षा मुलींच्या चौकटी या ठिकाणी निमपट आहेत. म्हणजे कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? तर अचूक पर्याय नंबर 2 सी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे. स्पष्ट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी मुलगे आहेत, तर 1, 2, 3 या ठिकाणी 3 मुलींच्यासाठी घर आहेत, निमपट आहेत. म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 × 30, 30 मुलगे आणि 15 मुली निमपट आहेत मुली. अचूक पर्याय सी. बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? आता बी वर्गातील मुली 10 आहेत आणि या ठिकाणी डी वर्गातील मुली आहेत. डी वर्गातील 1, 2, 3, 4, 5 5 5 25. मग डी वर्गातील मुली आणि यामधला फरक आणि बी वर्गातील मुली 10 15चा फरक आहे. त्यामुळे इथं म्हटले बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी आहेत? म्हणजे या ठिकाणी 15ने अधिक आहेत. बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली 15ने अधिक आहेत. अचूक पर्याय नंबर 3. यम वजा डी. पुढला प्रश्न आहे, यम वजा डी गुणिले एक्स भागिले यल बरोबर किती? एक लक्षात ठेवायचं, LCDM 50, 100, 500 आणि 1000. म्हणजे या ठिकाणी यमची किंमत 1000 आहे, डीची किंमत 500, सीची किंमत 100, एलची किंमत 50 आणि एक्स 10 आहे. आता यम वजा डी म्हणजे 1000 वजा 500. पुढं म्हटलेलं आहे गुणिले एक्स गुणिले 50, एक्स म्हणजे 10 आणि मग इथं म्हटलेलं आहे भागिले यल, या सगळ्याला भागिले यल म्हणजे 50. 1000मधून 500 गेले, 500 उरले, गुणिले 10 भागिले 10 भागिले 50 हे 50 भागिले यल म्हटलेलं आहे. साहजिकच आहे, हे 0 गेले, हे 0 गेले. 5 1 5, 5 2 10, 50 2 100 म्हणजे याचं उत्तर आहे ते 100 आहे. 100 म्हणजेच या ठिकाणी सी LCDM 50, 100, 500, 1000. सी म्हणजे 100. उत्तर 100 आलेले आहे. अचूक पर्याय सी.
खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. सगळे भाग आहेत ते छेदस्थानी 9 आणि न रंगवलेले 2 2/9. अपूर्णांक दाखवायचा न रंगवलेला 2/9. अचूक पर्याय नंबर 4. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? या ठिकाणी किलोमीटरचं मीटर करायचं. 2 किलोमीटर 560 मीटर म्हणजे 2560 मीटर. आता या ठिकाणी इथं पुढं म्हटलेलं आहे 6.4, प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर एक झाड, म्हणून ह्याला भागिले 6.4 करायचे. म्हणजे किती झाडे लागतील? 6.4 मीटर अंतरावर एक झाड आहे, 2560 मीटर आहे, भागिले 6.4 केलं, दशांशाने सरकवूया. 25,600 भागिले 64. 8 8 64, 8 3 24, उरला 1 8 2 16 आणि ह्या 2 0. 8 1 8, 8 4 32, 400 म्हणजे 400 झाडं. परंतु ज्यावेळेला आपण झाडे मोजतो त्यावेळेला पहिलं झाड धरतो, शेवटचं झाड आपण मोजण्यात घेतो, पहिलं झाड विचारात घेत नाही. इथून इथंपर्यंत असं म्हणतो, इथं 1 पहिलं विचारात घेत नाही म्हणून 1. 401 आणि दुतर्फा म्हणल्या 401 ची दुप्पट 802. 401 ची दुप्पट 802. एकतर्फे असतील तर 401. 400 अधिक पहिलं झाड 1. 401 ची दुप्पट 802. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 802 आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची जास्तीत जास्त 802 झाडं लावावी लागतील. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय कोणता? ए पर्याय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. अगदी बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, हेही बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हेही बरोबर आहे. ए बी सी सर्व बरोबर, म्हणजे अचूक पर्याय नंबर 1. पुढला प्रश्न आहे, खालील आकृतीतील घडणीमधून षटकोनी चित्ते तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? आता हे दुमटला असं वरती, तर वरून आपण पाहिलं सी मध्ये आहे, ए समोर एच येणार आहे बरोबर. दुसरं बी समोर जी, या ठिकाणी बी समोर जी येणारच, बी समोर जी आपण दुमटलं तर बी समोर जी येणारच, हेही बरोबर आहे. सी समोर ई, सी समोर ई येणं शक्य नाही. आता या ठिकाणी सी समोर डी हे अक्षर येतं, सी समोर डी हे अक्षर आहे आणि एफ समोर ई हे अक्षर आहे. एफ समोर ई आहे, सी समोर डी आहे, ए समोर एच आहे, सी समोर ई येत नाही. त्यामुळं सी समोर ई हा चुकीचा पर्याय आहे. चुकीची जोडी आहे ती सी समोर ई, म्हणजे चुकीची जोडी सी समोर ई. 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग ओघळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? ही अशी घनाकृती आहे. ही घनाकृती आहे, याला एकूण 6 पृष्ठ आहेत आणि प्रत्येक जे पृष्ठ आहे ते चौरस आकृती आहे. त्यामुळं 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ, समजा प्रत्येक पृष्ठ आहे ते चौरस आकृती आहे, त्याची बाजू एल मांडली तर एल वर्ग एका पृष्ठाचे क्षेत्रफळ, 6 पृष्ठांचं 6 एल वर्ग, पण 5 पृष्ठाला रंग द्यायचा आहे 5 एल वर्ग, हे क्षेत्रफळ असणार आहे 5 एल वर्ग. बाजू आहे या ठिकाणी 60 सेमी, आपल्याला मीटरमध्ये चौरस मीटर प्रमाणात दर दिला आहे, त्यामुळे 60 सेमीचं ह्याला भागिले 100 केलं तर 0.6 मीटर. त्यामुळं 5 गुणिले 0.6चा वर्ग, त्यामुळं 5 गुणिले 0.6चा वर्ग 0.36,
हा गुणाकार केला तर 5 × 30ला 0 ह्याच्या 3 5 3 15 आणि 18 1.80 म्हणजेच 1.8. आता या ठिकाणी दर आहे 30 रुपये चौरस मीटर. 30 गुणिले 1.8 18 ते 54 हे 0 म्हणजे 54 रुपये. 1.8 गुणिले 30 54 रुपये. 1.8 प्रमाणे 30 चौरस मीटरचं 54 रुपये खर्च येणार. आणि त्यामुळे अचूक पर्याय आपला जो आहे तो नंबर 1चा आहे. ओके. त्यानंतर 50 मीटर लांबी 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलाच तर रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती हे पर्याय आहेत. पुन्हा एकदा पहा. 50 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती बागेच्या, आता या ठिकाणी हे आयताकृती बाग आहे. आतला पहा भाग, हे आयताकृती बाग आतले 50 मीटर लांबी आणि 30 मीटर रुंदी. 50 गुणिले 30 म्हणजे या ठिकाणी 1500 चौरस मीटर हे क्षेत्रफळ आलं. इथं पुढं म्हटलं या बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. म्हणजे हा 5 मीटर रुंदीचा, हा 5 मीटर रुंदी, ही 5 मीटर रुंदी आणि आयताकृती बागेची लांबी 5 आहे. रस्ता इथला 5, इथला 5, 5 10 60 मीटर रस्त्यासहित या ठिकाणी लांबी झाली. त्या बागेची रस्त्यासहित रुंदी, हा भाग 5चा आहे, हा भाग 5चा, इथला भाग 5चा, 30 इथला 5 आणि इथला 5, 5 10 ती 40 झाली. रस्त्यासहित रुंदी बागेची 40, लांबी 60, 60 गुणिले 4 6 चौक 24, 2400. आणि मग रस्त्यासहित त्या बागेचं क्षेत्रफळातून फक्त बागेचं क्षेत्रफळ वजा केलं तर वजाबाकी मिळणार आहे 900 चौरस मीटर. हा जादा झालेला भाग आहे तो रस्त्याचाच असणार आहे, रस्त्याच्या क्षेत्रफळाचा. त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 4. ओके. 900 चौरस मीटर रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ. एका कोणाचा कोटिकोन 35 अंशाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. आता 35 अंशाचा कोटिकोन, 35 अंशाचा कोटिकोन, कोटिकोन म्हणजे दोघांची बेरीज 90, त्यातला एक 35 आहे. 90मधून 35 गेले, या ठिकाणी 10 5 गेला 5, 4 9 मधून 4 गेले, उरले या ठिकाणी 5 55 अंश. आता 35 अंशाचा कोटिकोन 55 अंश आणि पुढं म्हटलेलं आहे त्याचा परत त्याच्या पूरक कोणाचे माप किती. पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज 180. 55 अंशाचा पूरक कोण 180 वजा 55, 10 मधून 5 गेले 5, 18 मधून 5 आणि 1 6 गेले, उरले 13. 12 उरले. 18तून 5 आणि 1 6 गेला 12 उरले, 10 5 गेले 5, 125 अंश. म्हणजे 35 अंशाचा कोटिकोन 55 अंश आणि 55 अंशाचा पूरक 125 अंश. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 4. ओके. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते, नेहमीच असा प्रश्न असतो. अशा पद्धतीचा सूत्र एकच, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले 1 ते 50 पर्यंतच्या संख्या 50. पहिली संख्या या ठिकाणी 1 आहे, शेवटची संख्या 50 आहे, ह्याला भागिले 2 गुणिले 50. 50 आणि 1 51 गुणिले 50 भागिले 2. 2 न 50ला भागलं 25 येतं, 25 न 51ला गुणलं 25 1 ते 25 5 असेल 2, 25 5 1,600, 1,600 2 127, 1275. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1275. अचूक पर्याय नंबर पहिला. स्वराने 102 नंबरचा, स्वराने शिक्षणासाठी जसे 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जावर घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षासाठी परत केली, किती वर्षामध्ये परत केली हे पर्याय आहेत. 80,000 काढलेले होते, 96,800 भरले म्हणजे 96,800 भरलेले आहेत
आणि 80,000 काढलेले होते, त्यामुळं 16,800 रुपये व्याज भरलं. 16,800 रुपये व्याज भरलेलं आहे. आणि सरळ व्याजाचं सूत्र आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100. सरळ व्याज 16,800 आहे, बरोबर 80,000 या ठिकाणी मुद्दल आहे. दर या ठिकाणी 10 7 दर आहे आणि कालावधी काढायचे भागिले 100. ह्या 2 शून्य गेल्या, या 2 शून्यसुद्धा गेल्या दोन्ही बाजूच्या, त्यामुळं 168ला भागिले 7 आणि 8 जे गुणिले आहेत पलीकडं कला ते भागिले येणार आहेत. पलीकडलं 7 गुणिले 8 168ला भागिले आपल्याला कालावधी मिळणार आहे 7 8 बघा 8 1 8 2 16 आणि 8 1 8 7 21ला 7 3 21, त्यामुळं क बरोबर 3 वर्षामध्ये तिला काय करावं लागणार आहे 16,800 रुपये भरावे लागणार आहेत. अचूक पर्याय नंबर 96,800 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे 16,800 व्याज देऊन 3 वर्षामध्ये ही रक्कम होणार आहे 80ची 96,800. सातदरानं पुढचा, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले, तर त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? या ठिकाणी लांबी 100 मीटर दिलेला आहे. मैदानाची लांबी 5.1 किलोमीटरचं मीटर केलं पाहिजे. ते 5.1 किलोमीटर म्हणजे 5,100. मग 5,100 मीटर आणि मग किती फेऱ्या मारलेत? 15 फेऱ्या मारलेत. म्हणजे 15नं जर आपण याला भागलं तर आपल्याला त्या आयताकृती मैदानाची परिमिती मिळणार आहे. 15 एके 15 त्रिक 45 उरला 6, 15 चौक 60, 340. आता 340 परिमिती आहे. परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी अधिक या ठिकाणी रुंदी. परिमिती आहे 340, लागलेचे गुणिले 2 ते भागिले. लांबी 100 मीटर दिल्या, 2 340ला भागले की 170 आहे. त्यांनी मौत आहे, हे 100 मागाले. 100 अधिक रुंदी ना, 2 मागं भागिले आले. 170 वजा 100 बरोबर रुंदी. मग रुंदी बरोबर 170मधनं 100 गेले, बरोबर 70 मीटर रुंदी. म्हणजे त्या मैदानाची आपल्याला रुंदी विचारलेली आहे, ती रुंदी 70 मीटर आहे. अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीनं आपण आणखी एखादा प्रश्न विचारात घ्यायचा आहे. विकासने उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीचे 5 पेन आणि 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? 120 किमतीच्या 25 वह्या म्हणजे 120 गुणिले 25 3,000 रुपये. 32 रुपये किमती, प्रत्येकी 32 रुपये किमतीचे 5 पेन, 32 गुणिले 5 160 रुपये आणि 140 रुपयेचा कंपास, त्यामुळं 3,000 रुपये या ठिकाणी वह्यांचं, पेनचं 160 रुपये आणि कंपास 140. हे 0 3 4 10 0 हाच्या 1 आणि 1 2 हाच्या 1 3 3 असे 3,300 रुपये. अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? त्रैराशिक आहे. या ठिकाणी 162.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2.5 लिटर म्हणजे 2.5 लिटर पेट्रोल लागते. तर 455ला किती? हे व्यवस्थित सोडवा. दशांशचिन्ह दुसऱ्या ठिकाणी गेले. 25 एके 25, 25 सक्क 150 उरले 12. 162 म्हणून 150 गेले, उरले 12. 25 झाले, 125 झाले. 125 आपण 25 बघतोय, 25 5 1,600. आता या ठिकाणी 65 आहे. 13 5 65, 45 साठी 13 त्रिक 39,
39 आणि 6 45 पुढं 65 झाले. 13 पाची 65 म्हणजे 13नं 455ला भागून 35 आलं. म्हणजे 35 भागिले 5 उरलेत. 5 एके 5 5 सत्ते 35 7 लिटर पेट्रोल लागेल. अचूक पर्याय नंबर 3. बरोबर 15 प्रश्न झालेले आहेत. उर्वरित पुढील व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आपण घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, म्हणजे तुम्हास पुढे आणि पाठीमागे उपयुक्त असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. सर्व शिक्षकांच्यासाठी हा शेअर करा. 28 जून 2026 रोजी होणारी परीक्षा पेपर 1ची सर्वांना सोपी जाणार आहे, यात शंका नाही. 30पैकी 30 मार्क्स पडणार. अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.